येत्या गणेशोत्सवात डॉल्बी आणि लेझर शोवर बंदी आणावी या मागणीसाठी आज पंचमुखी गणेश मंदिरासमोर ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत महाआरती केली। यावेळी त्यांनी डॉल्बी वाजवल्याने गणपती प्रसन्न होतो का असा थेट सवाल उपस्थित केला आहे। ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना त्रास होत आहे। कर्णबधीरपणा, डोकेदुखी, मानसिक ताण असे आजार वाढण्याची भीती आहे। गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक वाद्यांची गोडी, मग या कृत्रिम गोंगाटाची गरजच काय असा परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही अद्याप ठोस निर्णय घेतला गेला नाही। त्यामुळे आता थेट महाआरती करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। गणपती बाप्पा केवळ पारंपरिक ढोल ताशा आणि लेझिमवरच आनंदित होतात, डॉल्बीच्या आवाजावर नाही। गणेशोत्सव साजरा करा, पण परंपरेने, भक्तिभावाने आणि समाजाला त्रास न होता, अशी ज्येष्ठ नागरिकांची ठाम भूमिका आहे। प्रतिकात्मक होती आणि आतापर्यंत आम्ही सगळे शासन दरबारी आपले दरवाजे ठोठवले आहेत। आमची मागण्या आम्ही सगळीकडे पोहोचवल्या आहेत, परंतु साक्षात विद्यार्थ्याला आता आम्ही गाऱ्हाणं घातलेलं आहे आणि आता त्यांचा नक्कीच फायदा होईल। आणि म्हणजे शांततेनं आणि मंगलपणे आरती केली की ती पवित्र होऊ शकतं, ह्याचं एक उदाहरण म्हणून सुद्धा आम्ही ही आरती केलेली आहे की मोठे मोठे आवाज आले तरच आरती चांगली होते असं नाही आहे। शांत आणि भक्तिभावाने केलेली आरती ही सुद्धा किती प्रभावी होते हे दाखवण्याचा एक आमचा उद्देश होता। आणि ज्यांना कोणाला काही तक्रार करायची असेल किंवा ज्यांना काही सांगत त्रास होत असेल त्यांनी 112 नंबरवर फोन करा, त्याची दखल घेतली जाईल असं आम्हाला प्रभावीपणे सांगितलं। मी जनार्दन घाडगे गुरुजी गेले 15 दिवस डॉल्बीच्या विरोधामध्ये ज्येष्ठ नागरिक सातारमध्ये जागृत झालेले आहेत। खरं तर ध्वनी प्रदूषण हा केवळ एकच विषय नाही आणि तो सातारापुरता मर्यादित नाही। पर्यावरण हा विषय संपूर्ण जागतिक पातळीवर आहे आणि यामुळं ध्वनी प्रदूषण असो, पाणी प्रदूषण असो, वायू प्रदूषण असो, हे अखिल मानवाच्या आरोग्याला घातकच आहे आणि ते आम्ही जबाबदारीनं पालन करणं गरजेचं आहे। या पर्यावरण प्रदूषणाला कोणी एक घटक जबाबदार नाही, तर तमाम श्वास घेणारा मानव जबाबदार आहे। प्रत्येकानं आद्य कर्तव्य म्हणून हे पर्यावरण सुरक्षित आणि प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन करणं हे भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे। आणि गणेशोत्सव काळामध्ये पवित्र गणेशोत्सवाला बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीला आपण बुद्धी गहाण ठेवून जर हा उत्सव कलंकित करत असू तर आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे तमाम मानवानी, असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे म्हणून वाटतं। पूर्व ज्येष्ठ नागरिक संघाची म्हणून काम करते। आज डॉक्टर या नात्याने आतापर्यंत जे डीजे विरुद्ध किंवा लेझर विरुद्ध जे आंदोलन आपलं सुरू आहे तर खरोखर ज्येष्ठांना इतका त्याचा त्रास होतो। ज्येष्ठांना काय, लहान मुलांना सुद्धा होतो, कानाचे विकार होतात, हृदयाची धडधड वाढली की हृदयाचे विकार उद्भवतात आणि वृद्धपणी लोकांनी आरामात जीवन जगण्यापेक्षा या सगळ्या आवाजांना सामोरे जाणं हे काही बरोबर वाटत नाही। तर त्यासाठी डीजे बंदी आणि हा जो आवाज आहे तर पारंपरिक पद्धतीने आपले सणवार उत्सव सगळे साजरे व्हावेत असं मनापासून वाटतं। आज महाआरती कशासाठी घेतली? महाआरती ही जी आज केली ती डीजे बंदी विरोधातच। आतापर्यंत आपण कलेक्टर साहेब वगैरे सगळीकडे निवेदन दिले, पेपरलाही जाहिरात दिली, जाहीर केलेलं आहे, पण ही गणपतीसमोर सर्वांनी याचना केलेली आहे की या सर्वांचा परिणाम समाजामध्ये होऊ दे आणि समाज आनंदाने आणि पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करू दे अशी इच्छा मनामध्ये ठेवून गणपतीला साकडं घातलेलं आहे। आजच्या शेवटच्या सदाशिव साठे समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळाचा खजिनदार म्हणून काम करतो। तर माझं या कार्यक्रमाच्या नियोजनानं हे डीजे हे का बंद व्हायला पाहिजे? आपल्या धार्मिक सणांमध्ये मुख्यतः हिंदूंच्या जी विकृती शिरलेली आहे, आम्ही त्या सणांच्या बाजूच्या आहोत, पण जी विकृती शिरली आहे ती नाहीशी व्हायला पाहिजे। कुठलाही उत्सव हा आनंदासाठी असतो, दुःखासाठी नाही। पण यातनं जर लोकांचे कान बहिरे होत असतील, आरोग्य बिघडत असेल आणि सर्व समाजाला जर त्याचा त्रास होत असेल, ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत, तर हे घडता कामा नये। यासाठी आपली विकृती नष्ट झाली पाहिजे। तसे बिभत्स नाद, अतिरेकी, चुकीचं वागणं हे गणपती उत्सवातले जे दोष आहेत ते काढून टाकले तर गणपती उत्सव इतका चांगला होईल। मी समर्थांपाशी तसंच गणपती
रायांपाशी अशी प्रार्थना करतो की या निमित्तानं सर्व समाजात आणि सर्व जी मंडळं आहेत या साताऱ्यातली आणि त्या सर्वांना याची जाणीव होईल आणि ते आपणहून ही सगळी विकृती थांबवतील. आपला उत्सव अतिशय आदर्श, सुंदर, धार्मिक वातावरणाचा आणि सगळ्यांना मंगलमय वाटेल असं करणं आणि जगात त्याची जगात त्याची आनंददायी वार्ता होणं हे गरजेचं आहे. मी डॉक्टर हेमलता हिरवे, डॉक्टर कर्मवीर मार्तंडराव चाचा फाउंडेशन की अध्यक्ष इस नाते से जवाबदारीने बात बोलत आहे की ज्या डॉल्बीमुळे तरुण, वृद्ध, मध्यम सभी लोगों पर कम समय में बुरा वाईट परिणाम होत आहे तर ही डॉल्बी कशासाठी पाहिजे आणि गणपती बाप्पा कर्कश ध्वनीनं किंवा मद्यपान करून नाचण्यामुळे प्रसन्न होणारच नाही आहे. तर हे सगळं हद्दपार होणं गरजेचं आहे. बाप्पाची पूजा अर्चा प्रसन्न, मंगलमय, सात्विक वातावरणात होणं फार गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीनं. हे आमचं चाचा फाउंडेशनतर्फे सर्व जनतेला आव्हान आहे.